जय श्रीकृष्ण. स्वागत आहे तुमचं वर्षाच किचन या चॅनलमध्ये. आज आपल्याला पाहायचं आहे दही वांग. एकदम मस्त असे हे दही वांग लागतं खायला. खूप झणझणीत चमचमीत आहे आणि दही असल्यामुळे पोटाला थंडावासुद्धा देणारं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. तर इथे मी हे वांग घेतलेलं आहे बघा. असे वांगे घेतलेलं आहे. हे काटेरी वांग नाही आहे. काटेरी वांग्याची वेगळं होते भाजी आणि ही वांग्याची भाजी जी आहे याला दही वांगं करतात. खूप छान अप्रतिम लागते. तर असं स्वच्छ वांगं धुवून घ्यायचं, त्याचे असे काप करून घ्यायचे. काप होतील तितके पातळ करा म्हणजे शिजायला सोपे जातात. त्याला आता मी एका बाउलमध्ये घेतलं, त्याच्यामध्ये वरतून आपलं मीठ टाकलं, लाल तिखट टाकलं, चवीपुरतं मस्त लाल तिखट टाकायचं आहे कारण लाल तिखटाचा अजून आपल्याला वापर करायचा आहे. म्हणून इथे मी 1च चमचा वापरलं. थोडंसं तेल टाकायचं वरतून साधारण 1 चमचा आणि वांग्याच्या पूर्ण कापाला हे तेल, तिखट आणि मीठ हे सगळं या वांग्याच्या कापला लावून घ्यायचं अशा पद्धतीनं. नंतर एका कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं, 1 चमचा टाकायचं आणि आपले वांग्याचे काप त्याच्यामध्ये एक ठेवून द्यायचे आहे. याला अगोदर आपल्याला 60 ते 70% शिजवून घ्यायचं आहे. खूप छान होती ही वांग्याची भाजी, दही वांग्याची भाजी. एकदा नक्की ट्राय करसाल आणि कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. आता अशा पद्धतीनं परतून घ्यायचे, ते थोडंसं परतायचे म्हणजे याला 60-70पर्यंत शिजवून घ्यायचं कारण नंतर याला परत आपल्याला दह्यामध्ये शिजवायचं आहे. त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित परतून घेतल्यानंतर कमी गॅसवर ठेवायचा. ठसका होण्याची भीती असते कारण लाल तिखट मीठ असते, त्यामुळे त्यावर झाकण ठेवून द्या लगेच. आता एका वाटीमध्ये काही मसाले घ्यायचे. इथे मी हळद, कांदा लसूण मसाला, जिरा पावडर, गरम मसाला आणि 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे. आता 1 वाटीभर दही घ्यायचं. दही जास्त आंबटही नको, मस्त मलईवालं दही घ्या. हे मसाले सगळे या दह्यामध्ये टाकून द्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करायचे. अशा पद्धतीनं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे दह्यामध्ये. खूपच छान होते हे दही वांगं असल्यामुळे. ह्याच्यामध्ये आपल्याला दुसरं बाकी काहीही वापरायचं नाही आहे. आता इथे हे वांगं जे आहे आपलं थोडंफार शिजलेलं आहे, ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. नंतर कढईमध्ये परत तेल टाकायचं. त्याच्यामध्ये तेल टाकल्यानंतर याला मस्त तडका द्यायचा थोडासा आपला. मी आता इथे 2 चमचे तेल वापरलेलं आहे. तेल छान असं गरम झालं की याच्यामध्ये जिरं मोहरीचा तडका द्यायचा आणि आपण जे वांग्याचे काप शिजवून घेतले होते ते परत त्या तेलामध्ये टाकून द्यायचे आहे. व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. छान असे परतून घेतल्यानंतर आपण जे आता दह्यामध्ये मसाले भिजवून घेतले होते ते दह्याचं मिक्सचर आपल्याला इथे वापरायचं आहे. आता हे थोडेसे परतल्यानंतर जे दही बनवून घेतलं होतं ना, ते दही आता याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. जर तुम्हाला याची थोडीशी ग्रेव्ही बनवायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणीसुद्धा टाकू शकता. मी इथे थोडीशी आले लसणाची पेस्ट नंतर टाकलेली आहे कारण खूप छान खमंग स्मेल येतो याच्या. वरतून अशा पद्धतीने टाकल्यानंतर आणि दही टाकल्यानंतर याला फक्त 5 ते 7 मिनटंच होऊ द्यायचं. व्यवस्थित परतून घ्यायचं आणि जर थोडीशी अशी नॉर्मल अशी ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकलं तरीही चालेल. पण मी इथे पाण्याचा वापर नाही केला. ही सुकी भाजी बनवली होती मी वांग्याची, दही वांगं. खूपच छान अप्रतिम झालं होतं. वरतून थोडंसं मीठ टाकायचं कारण आपण मीठ वांग्याच्या कापालासुद्धा टाकलेलं आहे. बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा आणि याला 5 मिनटं झाकण ठेवून होऊ द्यायचं. 5 मिनटानंतर आपल्या इथे दही वांगं मस्त असं तयार झालेलं आहे. खायला जेवढं अप्रतिम झालं होतं की करता क्षणी सगळेजण म्हणतील खरंच खूप छान ही दही वांग्याची रेसिपी केली आहे. वरतून मस्त कोथिंबीर टाकायचा आणि गार्निश करायचं. चला तर मग तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा आणि थँक्यू. बाय. जय श्रीकृष्ण.